तर सरकार मानसिक रुग्ण झालंय का? सरकारलाच रुग्णालयात भरती करण्याची गरज असल्याची टीका राज ठाकरे यांनी केलेली आहे. तरुणांवरील लाठीचार्जवरून राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केलाय. प्रधानांचा राजीनामा घेणं अपयश वाटतं का, असा सवालही राज ठाकरेंनी केला. काल आंदोलकांवर केलेला बेफाम लाठीचार्ज पाहून सरकारच मानसिक रुग्ण झालंय. त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे. माजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे, ती परीक्षा पे चर्चा इत्यादी करताना मग आता विद्यार्थ्यांची चर्चा करा. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. धर्मेंद्र प्रधान आणि सरकारचा इगो यापेक्षा या देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्वाचा आहे. केंद्र सरकारने शनिवारी 18 जुलै 2026 ला सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात भरती केलं. सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी वाटून त्यांना रुग्णालयात दाखल केलं असं सरकारचं म्हणणं आहे. सरकारने त्यांना ज्या पद्धतीनं फरफटत नेलं त्यावरून सरकारला वांगचुक यांची काळजी नव्हती हे नक्की आहे. मुळात धर्मेंद्र प्रधान कोण लागून गेलेत की ज्यांचा राजीनामा घेणं हे सरकारला स्वतःचं अपयश वाटतंय. मोदी पंतप्रधान असताना विद्यार्थ्यांचं आंदोलन निर्दयीपणे चिरडलं गेलं हे इतिहास लक्षात ठेवेलच. सरकारने हे देखील समजून घ्यावं की हे आंदोलन फक्त विद्यार्थ्यांचं एका परीक्षेपुरतं नाहीये. गृह खात्याच्या आदेशावरून आंदोलकांना जसं निर्दयीपणे मारलं जातंय, तरीही आंदोलक मुलं मुली इंचभर हलत नाहीये. हे धैर्य एका मुद्द्यावरच्या रागातून नाही, तर देशातील एकूणच परिस्थितीतून आलेल्या नैराश्यातून आहे. 2018-19 पासून मी जनतेला सांगत होतो की मी का या सरकारबद्दल बोलतोय हे तुम्हाला आज नाही कळणार. ज्या दिवशी तुमच्या दरवाजावर अन्यायाची टकटक होईल तेव्हा मी काय सांगत होतो हे समजेल. आज सर्वांच्याच दरवाजावर टकटक सुरू झाली आहे. या सगळ्यात विद्यार्थ्यांनी जो संघर्ष उभा केलाय त्याचं मनापासून कौतुक. मनसेचा या आंदोलनाला, या मागण्यांना पाठिंबा आधीपासून होता आणि यापुढेही राहील. मुळामध्ये राजजी ठाकरे यांनी बघितलं पाहिजे की कुठेही पोलिसांनी लाठीचार्ज करायला सुरुवात केली नव्हती, परंतु ज्या पद्धतीनं पोलिसांना मारहाण करण्यात आली, पोलिसांवर दगडफेक झाली, जवानांचं मॉब लिंचिंग करण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यानंतर पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून काल काही ठिकाणी सौम्य लाठीचार्ज केला. माझी राज ठाकरेंना देखील नम्र विनंती आहे की आपण या काँग्रेसच्या राजकीय अजेंड्याला राज ठाकरेंनी बळी पडू नये.